नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्याची नवीन सुरुवात. मध्यंतरी माझ्या आयुष्यात खूप असे चढउतार आले. माझ्याच आयुष्यात नाही तर असे बरेचसे लोक असतील, त्यांच्या आयुष्यात एक ना एक दिवस तरी नक्कीच चढउतार होत असतात. फक्त त्यामध्ये आपले मन खंबीर करून आपल्या मनाला आणि आपल्या आयुष्याला सावरण्याचा प्रयत्न हा करत राहायचा असतो. काही लोक त्या उलट खूप खचून जातात, विचार करतात माझ्यासोबतच असे का. काही वेळेस तर ते नको त्या मार्गाला जाऊन चुकीचेही पाऊल उचलत असतात, ज्याचा पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा त्यांना भेटत नाही. खरं तर मित्रमैत्रिणींनो, सुख व दुःख हे एकमेकांवरच अवलंबून असतात आणि प्रत्येकाच्या कर्माची गती ही वेगवेगळीच असते. त्यामुळेच प्रत्येकाने सुख आले तर जास्त घमंड आणि जास्त माज करू नये आणि दुःख आले तर लाज बाळगू नये. हा वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तकातील सिद्धांत माझ्या मनावर इतका खोलवर रचला गेलाय. त्यामुळे माझ्या आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत, मी कधीही खचून जात नाही. फक्त स्वतःला त्या अडचणीतून कसे बाहेर काढायचे आहे हा विचार करते आणि सगळे काही वेळेवर सोडते. तुम्हाला माहिती आहे का, या जगातील सगळ्यात चांगले औषध काय आहे? ते म्हणजे वेळ. वेळ खूप चांगले औषध आहे. वेळेनुसार प्रत्येक जखमा ह्या भरल्या जातात. वेळेसारखे या जगात दुसरे औषध नाही. वेळ औषध तर आहेच, त्याचबरोबर खूप चांगला गुरु देखील आहे. वेळ आपल्याला खूप काही शिकवते, खूप काही समजवते. वेळेनुसार बदलणारी चेहरे ही आपल्याला दाखवते. खरं तर मित्रमैत्रिणींनो, आपली वेळ चांगली असेल तर या जगातील प्रत्येक माणूस हा आपला आहे. आणि जर या उलट आपली वेळच जर आपली खराब असेल तर या जगातील आपला असणारा माणूस हक्काचा कोणीही असू दे, तोही माणूस आपला नाही. कितीही जवळचा असला तरी सुद्धा आपली वेळ जर खराब असेल तो सुद्धा आपला नसतो. हे कटू सत्य आहे. त्याचबरोबर अनुभवाचे बोल देखील आहेत. मी स्वतः या गोष्टी अनुभवल्या आहेत, म्हणूनच तुम्हाला सांगते. मित्रमैत्रिणींनो, फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्या, ती म्हणजे आपली वेळ. आपल्याला कशी चांगली करता येईल ते बघा. कधीही दुसऱ्यांसमोर हात पसरवण्याची वेळ आपल्याला कधीही येणार नाही, याकडे लक्ष द्या. या जगात मदत करणारे, वेळेला कामी येणारे कमी, पण फुकटचे टोमणे देणारे, टोमणे मारणारे हे मात्र पावला पावलाला भेटतील. ते फक्त आणि फक्त टोमणेच मारणार, बिनकामाचा सल्ला देणारे, जो सल्ला सुद्धा आपल्या कामाला येणार नाही. त्यामुळेच आपला वेळ टाइमपास न करता आपण स्वतःला यशस्वी कसे करू शकतो ते पहा. आपला वेळ खूप अनमोल आहे. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. म्हणून आपल्याला आयुष्यात पुढे जायची जर संधी मिळत असेल ना, तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका. तुम्हाला जीवनातील अजून एक कडू सत्य सांगू का? तुम्हाला ते म्हणजे आपल्याच माणसांना आपण पुढे गेलेले आवडत नाही. ते आपल्याला वारंवार मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. आपले मन कसे दुखवता येईल हेच ते बघत असतात. आपण मनातून कसे खचून जाईल हेच ते बघत असतात आणि वारंवार तसेच करत असतात. माझ्यासोबतही नेहमी असेच घडते. बऱ्याचदा असेच घडले आहे. मी बरोबर असून सुद्धा काही पॉलिटिक्स प्रवृत्तीची लोक ही चार माणसांमध्ये मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जीवनाचे अजून एक कडू सत्य सांगू का? खोट्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, मात्र खऱ्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरीही ते खोटेच वाटते. खोटं माणसांना लवकर पटतं, पण खरं पटण्यासाठी मात्र वेळच लागतो. तुमच्यासोबत पण असं झालं असेलच ना?
झालं असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. वाईट करणारी माणसे पुढे जातात, पण सगळ्यांच्या भल्याचा विचार करणारी माणसे, चांगली माणसे, मायाळू प्रवृत्तीची लोक ही मागेच राहतात. जसे की तुम्ही आणि मी. तुम्हाला माझे विचार आवडतात म्हणून माझ्या मतांशी तुम्ही सहमत आहात, म्हणूनच आतापर्यंत माझ्यासोबत आहात, नाहीतर कधीच व्हिडिओ सोडून गेला असतात. बरोबर ना? एकदा कमेंट बॉक्समध्ये बरोबर तर लिहा, मला तरी कळू द्या माझ्यासारखी या जगामध्ये किती लोक आहेत ते. खरं तर आजकाल प्रत्येक घरामध्ये रामायण आणि महाभारत हे चालूच असते. कोठे रामाचा भाऊ लक्ष्मण असतो तर कोठे विभीषणाला रावणासारखा भाव मिळतो. सांगण्याचे तात्पर्य असे की जिथे भाऊ राम लक्ष्मणासारखे असतात ते भाऊ या जगातील सगळ्या गोष्टी मिळवत असतात, आणि जिथे भाऊच भावाचा वैरी असतो ना त्या घरामध्ये भाऊ आपल्या भावाकडून सगळ्या गोष्टी हिरावून घेत असतात, हिसकावून घेत असतात. त्याला प्रत्येक वेळेस संकटात टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तो पुढे गेला की त्यांना हे सगळं बघवत नाही, म्हणूनच वारंवार त्याला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करतात. आमच्यासोबतही असेच झाले. खरं सांगू का, खूप वेळा माझ्या मनातही असे येते की आपल्या चांगल्या वागण्याची परतफेड माणसे आपल्याला फसवून करत आहेत. आपण पण त्यांच्या सारखेच होऊयात, स्मार्ट, फसवणारे, त्रास देणारे. पण हळूच मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येतो, आपल्याला हे वागणं सूट होत नाही, आपल्या मनाला ते पटत नाही. आपण असेच बरे भोळे भाबडे. लोकांना फसवून त्रास देऊन मिळालेला आनंद ही दुःखच देऊन जातो. त्यामुळे आपल्याला तो आनंदही नकोच. आणि त्रास देणाऱ्या लोकांचंच बोलायचं झालं तर आपले पाठीमागच्या आयुष्यातील असे काही कर्म असतील त्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय. माझं सांगायचं झालं तर माझा कर्मावर आणि नैसर्गिक न्याय तत्वावर खूप विश्वास आहे. मला हे पूर्णतः माहिती आहे की माणसाने आपल्या हातातून जरी हिसकावून घेतलं तरी तो आपल्या कर्मातून आणि आपल्या नशिबातून हिसकावून घेऊ शकत नाही. जे हिसकावून घेतले आहे त्याच्या दुप्पट माझा देव मला परत देईल. त्यामुळेच दुसऱ्यांसारखं माझ्या स्वभावाच्या विपरीत मी वागत नाही, जेणेकरून माझे पुढचे आयुष्य तरी किमान चांगले होईल. आपल्या आयुष्यात अडचणी येत आहेत म्हणजे आपण पुढे जात आहोत आणि देव आपल्या सोबत आहे, आणि तो आपल्याला वेळोवेळी चांगलेच गोष्टी देत असतो आणि तो आपली परीक्षा घेतच असतो. त्या परीक्षेत आपल्याला 100% कसे पास व्हायचे आहे ते आपल्यावर आहे. या जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी कारण हे असतंच. त्यामुळे सगळं देवावर सोडायचं असतं. लोखंडाला सुद्धा आकार द्यायचा म्हणजे त्यालाही गरम व्हावेच लागते, आणि कोळशातच हिरा सापडतो, चमकतो. आणि हे तर नक्कीच तुम्ही ऐकले असेलच ना की कीचड़ में ही कमल खिलता है. आपल्याला पण तसेच बनायचे आहे. प्रयत्न करून आपल्या आयुष्याला लोखंडाप्रमाणे आकार म्हणजेच दिशा द्यायची आहे, आणि कोळशात हिरा म्हणजेच हजारो माणसांमध्ये आपल्याला सुद्धा चमकायचे आहे. हा जन्म व्यर्थ जाऊ द्यायचा नाही. आणि चिखलात कमळ म्हणजेच ज्या माणसांनी त्यांच्या विचारामध्ये ठरवले आहे ना की हा कधीच काहीच करू शकत नाही, त्यांना दाखवून द्यायचे आहे की तुमच्या सारख्या चिखल प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहून सुद्धा तुमचा चिखल मी माझ्यावर उडू देणार नाही, आणि तुम्हाला कमळासारखं फुलायचे आहे. तर जाता जाता 2 ओळी तुमच्यासाठी. बारिश की बूंदे भले ही कितनी छोटी हो, बारिश की बूंदे भले ही कितनी छोटी हो, लेकिन उनका लगातार बरसना बहाव बन जाता है. जैसे ही हमारे प्रयास चाहे कितने भी छोटे क्यों न हो, जिंदगी में बड़ा परिवर्तन जरूर ले आ सकता है. इसलिए आज से ही प्रयास करना शुरुआत करो. एक ना एक दिन बहाव जरूर बनोगे, बड़ा आदमी जरूर बनोगे.
धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.